श्री स्वामी समर्थ. नमस्कार तुळ राशीच्या जातकांनो, अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव करणार आहे. पण ही व्यक्ती कोण आहे आणि तिचं नाव ऐकून तुमचे डोळे पाणवतील असं का सांगितलं जाते? कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फक्त येणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील रिकामेपणाही पूर्ण करणार आहे. काही तुळ राशींसाठी ही व्यक्ती जुना संबंध पुन्हा जुळवणार आहे, तर काहींसाठी ही व्यक्ती देवाची खास भेट ठरणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही भेट योगायोग नाही, ही नियतीने आधीच ठरवलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी सांगणार आहे त्या व्यक्तीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं आणि ती कधी येणार. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये अमावस्येनंतर तुमच्या जीवनात होणाऱ्या बदलांचा सखोल विचार केला जाणार आहे. अमावस्या ही फक्त चंद्राची अवस्था नसून ती एक ऊर्जा बदलण्याची वेळ मानली जाते. या काळात नकारात्मकता कमी होऊन नव्या सुरुवातीची दारे उघडतात असे ज्योतिषशास्त्र सांगते. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गूढ, खोल आणि परिवर्तनशील स्वभाव दडलेला असतो आणि अशा काळात तो अधिक जागृत होतो. तुमच्या आयुष्यात काही दिवसांपासून सुरू असलेली अस्वस्थता आता शांततेकडे वळू लागेल. मनात साठलेल्या प्रश्नांना हळूहळू उत्तर मिळू लागतील. घरातील वातावरण देखील अधिक सौम्य आणि सकारात्मक होईल. ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या त्या आता मार्ग सोडू लागतील. तुमच्या मनात एक नवीन आशेचा किरण निर्माण होईल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाची आणि नव्या वाटेवर चालण्याची आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आता योग्य दिशेला जातील. घरात काहीतरी बदल होण्याची चाहूल लागेल आणि हाच तो काळ आहे जेव्हा एक विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ नाते नसून एक भावनिक आधार ठरणार आहे. अमावस्येनंतरचा काळ तुमच्या आयुष्यात अनेक दडलेल्या गोष्टी उघड करणार आहे. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला दिसू लागेल. काही लोकांपासून तुम्ही दूर जाल, तर काही लोक अधिक जवळ येतील. याच काळात एक व्यक्ती अशी तुमच्या आयुष्यात येणार आहे जी तुमच्या मनाला खूप जवळची वाटेल. तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या व्यक्तीची वाट पाहत होतात तीच व्यक्ती असण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येणार आहे. तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबात काही आनंदाची बातमी येऊ शकते. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. तुमच्या मनात जे दुःख साचले आहे ते हळूहळू कमी होईल. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक नवा अध्याय ठरेल. तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल. ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या काही ग्रहांची विशेष कृपा होत आहे. ही ग्रहस्थिती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसू लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना आता योग्य फळ मिळेल. तुमच्या मेहनतीचं चीज होईल. तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागतील. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवू लागाल. ही वेळ तुमच्यासाठी यशाचे दारे उघडणारे आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी येईल. ही संधी तुम्हाला मोठ्या यशाकडे नेईल. तुमच्या स्वप्नांना आता पंख मिळतील आणि या सर्व बदलांमध्ये ती एक व्यक्ती तुमच्यासोबत उभी राहणार आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की ही व्यक्ती नेमकी कोण आहे? ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित असू शकते. कदाचित ती एखादी जुनी मैत्रीण किंवा मित्रही असू शकतो, किंवा एखादा नातेवाईक जो काही काळ दूर होता. ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते. तिच्या येण्याने तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल. तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू येऊ शकतात, कारण ही भेट खूप दिवसांनी होणार आहे. ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप खास आहे. तुमच्या आयुष्यात तिचं एक वेगळं स्थान आहे. तुम्ही कधीही विसरू शकत नाहीत अशी ती व्यक्ती आहे. तिच्या आठवणीत आजही तुमच्या मनात जिवंत आहेत आणि आता ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार. ही भेट तुमच्यासाठी खूप भावनिक ठरणार आहे आणि तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने वळण घेणार आहे. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की प्रत्येक बदल हा आपल्या कर्मावर आधारित असतो. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व काही एका मोठ्या योजनेचा भाग आहे. तुम्हाला फक्त संयम ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. तुमच्या आत्म्यावर विश्वास ठेवा. तुमच्या देवावर श्रद्धा ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे.
तुमच्या आयुष्यातील अंधार आता दूर होणार आहे आणि प्रकाशाची एक नवी किरण तुमच्या आयुष्यात येणार. ही व्यक्ती त्या प्रकाशाचा एक भाग असेल. ती तुमचं आयुष्य उजळवून टाकेल, तुमच्या मनातील भीती दूर करेल आणि तुम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकवेल. तुमच्या घरात सध्या जे काही तणावाचे वातावरण आहे ते हळूहळू कमी होईल. कुटुंबातील सदस्यामध्ये पुन्हा एकदा प्रेम आणि आपुलकी वाढेल. ज्या गोष्टींमुळे मतभेद निर्माण झाले होते ते आता मिटतील. तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ही व्यक्ती ते आनंदाचा एक मुख्य कारण असेल. तिच्या येण्याने घरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. तुमच्या घरात काही शुभकार्य होण्याची शक्यता आहे. ही वेळ तुमच्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आहे. तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करण्याचे आहे. तुमच्या मनात प्रेम व्यक्त करण्याचे आहे. ही व्यक्ती तुम्हाला ते करण्यासाठी प्रेरित करेल. तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा दूर होईल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या मनात कदाचित अजूनही शंका असेल की हे सर्व खरोखर घडेल का? पण ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहांची चाल कधीच खोटी ठरत नाही. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर बसते. तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनातील भीती दूर करा. स्वतःवर आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी आता दूर होणार आहेत. तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान येणार आहे. ही व्यक्ती त्या आनंदाचा एक भाग असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ समजेल. ही वेळ तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही या वेळेचा योग्य उपयोग करा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. व्यक्तीच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जो सर्व काही बदलून टाकतो. तुमच्यासाठी तो क्षण आता जवळ आला आहे. अमावस्येनंतरची ही वेळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा वेळ आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ही व्यक्ती त्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे. कारण तुमच्या आयुष्यातील दुःख आता संपणार आहे. आनंदाची सुरुवात होणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न साकार होईल. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुम्ही या वेळेचा आनंद घ्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक देवदूत ठरेल. ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येईल आणि तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. थांबा, इथेच एक क्षण विचार करा. तुम्हाला वाटतं का की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीच कुठेतरी आहे की अजूनही ती व्यक्ती भेटायची बाकी आहे? याच प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात खोलवर दडलेलं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीची आठवण काढता कदाचित ती हीच व्यक्ती असू शकते. तुमच्या स्वप्नांमध्ये जी व्यक्ती वारंवार येते तीच तुमच्या वास्तवातही येऊ शकते. हा एक योगायोग नसून नियतीचा भाग आहे. तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा आहे. तुमच्या मनातील रिकामेपणा दूर करणारा आहे. तुम्हाला एक नवीन दिशा देणारा आहे. ही वेळ तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही या क्षणाची वाट पहा. तुमच्या आयुष्यातील हा क्षण खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला एक नवीन आनंद देणारा आहे. आज पुन्हा एकदा लक्ष द्या, कारण पुढचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याआधी काही संकेत तुम्हाला मिळू शकतात, जसे की अचानक जुन्या आठवणी जाग्या होणे, एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार ऐकू येणे, स्वप्नांमध्ये काही संकेत दिसणे. ही सर्व चिन्हे त्या व्यक्तीच्या आगमनाची आहेत. तुम्ही या संकेताकडे लक्ष द्या. तुमच्या अंतर्मनाचं ऐका. तुमच्या मनात जे वाटतंय तेच खरं असू शकतं. ही वेळ तुमच्यासाठी जागरूक राहण्याची आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. ही व्यक्ती त्या बदलाचा एक भाग असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सकारात्मक राहील. तुमच्या मनातील ताण कमी होईल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही अधिक उत्साही वाटू लागाल. ही वेळ तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेण्याची आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या मनाला शांत ठेवा. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला मानसिक आधार देईल. तुमच्या तणावाला कमी करेल. तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती आणेल. तुमच्या मनातील भीती दूर करेल. तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल. तुमचं जीवन अधिक सुंदर आणि आनंदी बनवेल आणि तुम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकवेल. तुमच्या आध्यात्मिक प्रवासातही हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. तुम्हाला देवावर अधिक विश्वास वाटू लागेल. तुमच्या प्रार्थनांनाही उत्तर मिळू लागेल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मिक शांती मिळवण्याची आहे. तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका अर्थाने घडते आहे ते तुम्हाला समजेल. ही व्यक्ती तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुमची साथ देईल. तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल. तुम्हाला प्रकाशाकडे नेईल. तुमच्या मनातील भीती दूर करेल. तुम्हाला एक नवीन दिशा देईल आणि तुमचं जीवन
अधिक सुंदर बनवेल. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तूळ राशी, तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्याची तुम्ही आतापर्यंत वाट पाहत होतात ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. तिच्या नावाची सुरुवात र, प किंवा न या अक्षरांपासून होऊ शकते आणि ही भेट अमावस्येनंतरच्या 7 ते 21 दिवसात घडू शकते. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक फक्त नातं नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवणारी एक नवी सुरुवात ठरणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट तुमच्यासाठी खरी आहे तर कमेंटमध्ये माऊली कृपा करा असे लिहा आणि अशाच राशी भविष्य व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.